जेव्हा लहान होते तेव्हा मी बोलायला संकोच करायची, लाजायची। तेव्हा माझे वडील म्हणाले, तू इतकी छान बोलतेस ना की तू बोलायला लागलीस की लोक एकदम गुंगून जातात, त्यामुळे तू बोलत राहा। आणि ह्याचा परिणाम असा झाला की मी टेलिफोन ऑपरेटर झाले आणि त्या जॉबमध्ये मला विविध लोकांशी बोलायची संधी मिळाली आणि इथे मी आउट ऑफ इंडियाचे कॉल लावायचे। इव्हन ॲक्टर लोकांचे कॉल आमच्याकडे यायचे, म्हणजे भूतानपासून अमेरिकेपर्यंत सगळीकडे आमचे कॉल जायचे आणि मला कशाचीही भीती वाटायची नाही। बरेच वर्ष माझी मैत्री आहे तिच्याबरोबर आणि ती लहानपणापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असते। मला जर आयुष्यात खरंच संधी मिळाली तर मी परत तरुण होईन आणि माझा नवरा बदलून टाकीन। फार पूर्वी अरेंज मॅरेज व्हायची, नवरा कसा आहे माहिती पडायचं नाही। एकदा लग्न झालं की परत सोडून येणं ही पद्धत नव्हती, त्यामुळे जो नवरा मिळेल त्याच्याशी संसार करणं भाग असेल। काय हो, तुम्ही येणारच का? नक्की सांगा मला। मी जर काही इंटरेस्टिंग सांगायला गेले की मला एखादी साडी आवडली किंवा एखादं नाटक छान आलं पण बघायला जाऊया, तर ते माझ्याकडे लक्षच देत नाहीत। ते काहीतरी पेपरच वाचत बसतील, तर दुसरं कधी काम करत बसतील, आणि बघणारच नाही अजिबात। मी खूप हौशी आहे, माझे मिस्टर प्रचंड आळशी आहेत, घराच्या कामाला मदत नाही, काही नाही, बाईक ऑफिस सामान। ती व्यक्ती म्हणून ते खूप चांगले आहेत, पण माझी त्यांची वेळ हौशीच्या बाबतीत कधी जमली नाही, काय मी मिसमॅच राहिलो आणि त्यामुळे जर मी परत तरुण झाले तर मी माझा नवरा बदलेन।